नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपलं सर्वांचं करिअर ऑर्बिट अकॅडमीच्या या व्हिडिओमध्ये स्वागत आहे. मी डॉक्टर गणेश शिंदे. आजचा व्हिडिओ हा आपल्याला एम-पी-एस-सीने काही क्लेरिफिकेशन दिलंय गट क च्या संदर्भामध्ये. आणि ह्या गट क चा जो अभ्यासक्रम आहे, तो अभ्यासक्रम काय आहे? या अभ्यासक्रमात बऱ्याचशा अफवा सध्या चालू आहेत. कारण की का? कारण मित्र म्हणजे एम-पी-एस-सी मार्फत गट क च्या अभ्यासासंदर्भात एक समिती नेमण्यात आली आहे आणि त्यावरनं बराचसा अफवांचा बाजार हा गरम झालाय. मग हा अफवा ज्या चालू होत्या, या अफवांना मर्यादित करण्यासाठी किंवा अफवांना संपवण्यासाठी एम-पी-एस-सीने खुद्द समोर आली आहे आणि एम-पी-एस-सीने एक परिपत्रक काढलं आणि ह्या परिपत्रकाच्या साहाय्याने सांगितलं, बाबा ह्या सगळ्या काय अफवा आहे. मग आजचा व्हिडिओ हा त्या संदर्भात आहे, की काय आहे आजच्या व्हिडिओमध्ये काय-काय गोष्टी एम-पी-एस-सीने सांगितल्यात, ह्या सगळ्या इत्थंभूत गोष्टी आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. जर आपण ह्या चॅनलला नवीन असाल, तर आपण सर्वात अगोदर हे चॅनल सबस्क्राईब करायचंय. यानंतर बेल आयकॉन ऑन करायचंय आणि चॅनल व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला लाईक हे बटन दाबायचे जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर. ओके. आपण सुरू करूया. काय आहे आजचा व्हिडिओ? या व्हिडिओमध्ये काय-काय सांगतायत हे सगळं बघूया. एम-पी-एस-सी कडून गट क परीक्षेबाबत महत्त्वाची अपडेट ही दिली गेली आहे. आता महत्त्वाची अपडेट काय आहे? ते आपल्याला इथे दिसतंय बघा. या संदर्भामध्ये बघा. हे या संदर्भामध्ये सगळ्यात अगोदर बघा, की महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने या संदर्भातलं परिपत्रक जे आहे, की तारीख काढले 19 जून 2026 ला हे परिपत्रक काढलंय. आता ह्या मागचा उद्देश काय? यामागे सरळ-सरळ सांगितलंय, की हे बघा, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अभ्यासक्रमासंदर्भात समाज माध्यमांमध्ये प्रसारित होणाऱ्या बातम्यांबाबत हे परिपत्रक काढले गेले. म्हणजे आता आयोग ऍक्टिव्ह मोडमध्ये आलाय. यामध्ये त्यांनी सांगितलंय, महाराष्ट्र इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मेशन मित्र 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 नावाचा जे विभाग स्टॅब्लिश झाला आहे, या संस्थेकडून तज्ञ समिती गठीत करण्यात आली आहे. कशा संदर्भामध्ये? की जो अभ्यासक्रम आहे, विद्यमान अभ्यासक्रमाचे पुनर्विलोकन करण्यासाठी शासनाच्या नियोजन विभागाअंतर्गत असलेल्या मित्र या संस्थेकडून तज्ञ समिती ही स्थापित केली गेली आहे. म्हणजे अभ्यासक्रमाचं सध्या जो अभ्यासक्रम आहे ग्रुप सी चा, त्याचं पुनर्विलोकन करण्याची प्रक्रिये संदर्भामध्ये समिती ही स्थापित करण्यात आली आहे. मग ह्या समितीमध्ये काय बघितलं, काही दिवसापासून समाज माध्यमावर काही समितीकडून सुरू असलेल्या पुनर्वलोकनानुसार महाराष्ट्र गट क सेवा परीक्षेचा अभ्यासक्रम सुधारित करण्यात येऊन त्या नवीन अभ्यासक्रमानुसारच 2026 ची पूर्व परीक्षा जाहिरात प्रसिद्ध करण्यात येईल, अशी बातमी प्रसारित केली जात आहे. म्हणजे ही चुकीची बातमी प्रसारित केली जात आहे. मित्राकडून आज सांगण्यात आलंय, की बाबा जी गट क च्या संदर्भात जी जाहिरात अजून आली नाहीये, या जाहिरात न येण्याचं मुख्य कारण काय सांगितलं समाज माध्यमावर काय चालू आहे सोशल मीडियावरती, की जी समिती आहे या समितीच्या जो काही नवीन सिलेबसची कॉपी येईल, नवीन सिलेबस आणला गेल, त्या आधारावरच काय 2026 ची पूर्व परीक्षेची जाहिरात जी आहे ती प्रसिद्ध केली जाईल, असं प्रसारित केलं जात आहे सोशल मीडियावरती. या संदर्भामध्ये क्लेरिफिकेशन देत असताना आयोग काय सांगताय बघा. आयोग खूप स्पष्ट सांगताय, याबाबत सर्व संबंधित परीक्षार्थी उमेदवारांना सूचित करण्यात येते, की आयोगामार्फत अभ्यासक्रमाचे पुनर्विलोकन करण्याची प्रक्रिया ही निरंतर स्वरूपाची असते. म्हणजे अभ्यासक्रम जो पुनर्विलोकन केलं जातं, ही प्रक्रिया काय एकदाच होते का? नाही, निरंतर चालू असते. सतत त्यामध्ये काही काही चेंजेस किंवा ह्या सिलेबसच्या संदर्भामध्ये ऑब्झर्वेशन हे आयोगाचं चालू असतं. एखाद्या स्पर्धा परीक्षेचा अभ्यासक्रम बदलण्यापूर्वी नियुक्त केलेल्या समितीमार्फत प्राप्त झालेल्या अहवालात आयोगाची रीतसर मान्यता घेण्यात येते व त्यानुसार परीक्षा योजना तयार केली जाते. त्या संदर्भात प्रसिद्ध पत्रक देण्यात येऊन उमेदवारांना परीक्षेची तयारी करण्याकरिता पुरेसा वेळ कालावधी जो आहे तो दिला जातो. म्हणजे काय? अभ्यासक्रम जर चेंज करायचा बदलायचा असेल, या संदर्भामध्ये आयोगा माध्यमातून काय केलं तर नियुक्त समिती आपला अहवाल आयोगाकडे देते. आयोगाचा या संदर्भामध्ये मान्यता ही दिली जाते आणि त्यानुसार परीक्षा योजना म्हणजे परीक्षेचं स्वरूप जे आहे, त्या परीक्षेचे टप्पे आहे, ते सगळ्या गोष्टी इत्थंभूत स्वरूपात तयार केले जातात आणि हे तयार केल्यानंतर त्याला प्रसिद्ध केलं जातं. प्रसिद्ध केल्यानंतर विद्यार्थ्यांना सुद्धा अभ्यासासाठी पुरेसा कालावधी या ठिकाणी दिला जातो. म्हणजे ही महत्त्वाची गोष्ट आहे. कारण की 2023 मध्ये बघा, राज्यसेवा मुख्य परीक्षेचा सिलेबस हा रिटर्न मध्ये केला गेला. 22 मध्ये केला गेला आणि 23 पासून चालू होईल असं सांगितलं गेलं. मुलांना पुरेसा वेळ उपलब्ध नव्हता.
त्यामुळे आयोगाने काय केलं, 2 वर्षाचं एक्सटेन्शन दिलं. 2025 पासून आम्ही ही परीक्षा घेणार आहे या अभ्यासक्रमानुसार सांगितलं, आणि त्यानुसार 2025 ला मुख्यचा पेपर जो होता रिटर्न मध्ये गट अ चा तो घेतला गेला. म्हणजे पुरेसा वेळ विद्यार्थ्यांना या ठिकाणी दिला जातो हे आपल्याला दिसून येतं. मग सद्यस्थितीत काय, 2026 ची महाराष्ट्र गट ग सेवा संयुक्त पूर्व परीक्षा व मुख्य परीक्षा या विद्यमान अभ्यासक्रमानुसारच घेण्यात येणार आहे. म्हणजे सध्याचा जो अभ्यासक्रम आहे ग्रुप सी चा, या ग्रुप सी च्या अभ्यासक्रमानुसारच काय येणारी जी ग्रुप सी ची जी जाहिरात आहे ती घेतली जाणार आहे. ते लक्षात ठेवा. म्हणजे ग्रुप सी ची जी जाहिरात आहे ती स्पष्ट झाली आहे की ती ह्या पद्धतीने इथं घेतली जाणार आहे. सदर परीक्षेची जाहिरात लवकरच प्रसिद्ध करण्यात येईल. तरी उमेदवारांनी कोणत्याही अफवांवरती विश्वास ठेवू नये. काही शंका असल्यास आयोगाच्या कार्यालयाशी संपर्क साधा. म्हणजे काय, तुम्हाला कसलीही अडचण येत असेल, तुम्हाला आलेली माहिती जर क्रॉस चेक करायची असेल तर सगळ्यात अगोदर काय का, आयोगाच्या संकेतस्थळावर जा किंवा आयोगाच्या कार्यालयावरती संपर्क साधा, आणि तिथं तुम्हाला जी काही माहिती आहे व्यवस्थित ती माहिती तुम्हाला उपलब्ध होईल. म्हणजे काय, येणाऱ्या कालावधी म्हणजे जाहिरात लवकरच प्रसिद्ध होईल हे सुद्धा आयोगाने सांगितलंय. म्हणजे येणाऱ्या महिनाभरामध्ये ग्रुप सी ची जाहिरात येणार आहे हे स्पष्ट झालंय. आणि ह्या संदर्भात काही अडचण असेल तर तुम्ही आयोगाशी संपर्क साधू शकता हे तिथं स्पष्टपणे सांगितलेलं आहे. त्यामुळे कोणत्याही अफवांवरती विश्वास ठेवायचा नाहीये. आपण आपला अभ्यास हा सुरुवात करायची आहे, आणि यासाठी करिअर ऑर्बिट अकॅडमीचा प्लॅटफॉर्म जो आहे यावरती कंबाईन ग्रुप बी आणि सी म्हणजे कंबाईन सी परीक्षा गट क जी आहे याची तयारी परिपूर्णपणे करून घेतली जात आहे. या संदर्भातलं तुम्हाला अधिक माहिती लागत असेल तर खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये करिअर ऑर्बिट अकॅडमीचं काय ऍप आहे आणि संपर्क क्रमांक सुद्धा तुम्हाला इथं उपलब्ध आहे. ऍप डाउनलोड करा. त्यामध्ये ग्रुप सी मध्ये कंबाईन वाईज जाऊन तुम्हाला बॅचेसच्या संदर्भात माहिती ही उपलब्ध होईल. आणि संपर्क साधल्यानंतर तुम्हाला काही प्रश्न असेल गट क च्या परीक्षे संदर्भामध्ये ते सुद्धा तुमचे पूर्ण केले जातील, सॉल्व्ह केले जातील. त्यामुळे लवकरच संपर्क साधा आणि आपल्या ज्या शंका कुशंका असतील त्या सॉल्व्ह करा. ठीक आहे. आणि मार्केटमध्ये ज्या काही अफवा आहेत त्यावर कोणता विश्वास न ठेवता आयोगाकडनं येणाऱ्या बातमी, परिपत्रक आणि बातम्याला ज्या म्हणजे काय पूर्णतः सत्य असतात त्यावरती विश्वास ठेवायचा. तोपर्यंत आयोग बोलत नाही तोपर्यंत कोणत्याही कन्क्लुजनवरती पोहोचायचं नाही. ठीक आहे. चालेल. थँक्यू व्हेरी मच.